शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय योजनाकार या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात एक आनंदाची बातमी आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत। तर आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। तर एकंदरीत काय सविस्तर माहिती आहे, कशा पद्धतीने हप्ता जो आहे तो जमा होणार या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, एकंदरीत आतापर्यंत 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत 18 हप्ते टाकण्यात आले। 19 हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्या अनुषंगाने सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। काय काय कामे करायची आहेत, कशा पद्धतीने हप्ता जमा होणार आहे या संदर्भात सविस्तर बातमी आणि आधार संलग्न बँकेमध्ये कशा पद्धतीने हप्ता जमा होणार आहे या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19 हप्ता आहे आणि या 19व्या हप्त्याच्या संदर्भात सुद्धा आपण थेट माहिती पाहणार आहोत। त्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 18 हप्त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केली होती आणि 19वा हप्ता पण येण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केली जाणार आहे। आणि 19वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आणायचा असेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। दुसरं म्हणजे मित्रांनो, दुसरा पॉइंट येतो आधार सेडिंग स्टेटस। हा प्रॉब्लेम फार गरजेचा आहे आणि महत्त्वाचा आहे। आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे। आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर करून घ्या। अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना की मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो येण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, ई-केवायसी सुद्धा पूर्ण असेल तर दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या जो ई-केवायसी आहे, आधार सेडिंग स्टेटस आणि लँड सेडिंग स्टेटस हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 19वा हप्ता आहे तो वाढून येऊ शकतो आणि हा निर्णय अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या अनुषंगाने ही एक आनंदाची बातमी ठरेल, कारण की मित्रांनो 19वा हप्ता जो आहे तो येण्यापूर्वी अर्थसंकल्प होईल आणि अर्थसंकल्पामध्ये हा जर निर्णय झाला की पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ, तर एकंदरीत हप्त्या वाढून सुद्धा येऊ शकतो। ही आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला स्टेटस चेक करायचे असेल तर अधिकृत वेबसाईटलाच भेट द्यावी लागेल आणि पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी कुणाची करायची असेल तर चालू आहे, आपण करू शकता। तर मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। ई-केवायसी असेल, लँड सेडिंग स्टेटस असेल किंवा आधार सेडिंग स्टेटस असेल, हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। पीएम किसान योजनेचं स्टेटस काढा। काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। धन्यवाद। जय